हॅलो, हां, कर परताव्याची फाईल भरली आहे का? ओके, हां, मी बिल्स पाठवते. बरं, लास्ट डेट काय आहे? ओके, ठीक आहे. आई, तू कर भरण्याबद्दल बोलत होतीस का? कर म्हणजे नेमकं काय आणि आपण का भरतो ते? कर म्हणजे जे मी तुमचे सामान आणून देतो ना, त्या पैशांमधून मी 5 रुपये माझ्यासाठी घेतो ते. वा वा, बघा किती हुशार आहेत आमचे CA. जाऊन होमवर्क करा आधी. मी सांगते तुला. कर म्हणजे व्यक्ती किंवा व्यवसायांनी सरकारला दिलेला अनिवार्य आर्थिक योगदान. आता याचे उद्देश काय असतात तर आरोग्य सेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सार्वजनिक सेवांसाठी वित्त पुरवठ्यासाठी, देश व्यवस्थित चालवण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी. म्हणजेच कर हा प्रत्येकाने देश चालवण्यासाठी दिलेला वाटा आहे. अगदी बरोबर. विकास आणि सेवांच्या खर्चात आपण सर्वांनी भाग घ्यायचा असतो. आता कराचे प्रकार आहेत, जसा थेट कर म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस, थेट सरकारला दिले जाणारे कर. उदाहरणार्थ आयकर, व्यक्ती किंवा व्यवसायाच्या उत्पन्नावर आधारित कर. मालमत्ता कर, जमिनी किंवा इमारतींच्या मालकीवर लावला जाणारा कर. संपत्ती कर, काही वेळा एकूण मालमत्तेवर लावला जाणारा कर. अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्सेस, वस्तू आणि सेवांच्या किमतीवर समाविष्ट असतो आणि अप्रत्यक्षपणे दिला जातो. उदाहरणार्थ बघ ना, GST, वस्तू आणि सेवा कर, वस्तू आणि सेवांवरील कर. उत्पादन शुल्क, उत्पन्नावरील कर. सीमा शुल्क, आयात किंवा निर्यात केलेल्या वस्तूंवरील कर. म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वरूपात हे कर भरतो. हो, जेव्हा तू खेळणी किंवा कपडे खरेदी करतेस तेव्हा तू GST भरतेस, जो अप्रत्यक्ष कर आहे. करांचा उपयोग सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पूल, विमानतळ आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करणे. आरोग्य सेवा आणि शिक्षण, सरकारी रुग्णालये, शाळा आणि शिष्यवृत्ती यांना वित्त पुरवठा करणे. संरक्षण आणि सुरक्षा, सैन्य, पोलीस आणि सीमा सुरक्षा यांसाठी निधी पुरवणे. कल्याणकारी योजना, उपेक्षित समुदायांना अनुदान आणि योजनांद्वारे मदत करणे. आपत्कालीन निधी, पूर, भूकंप किंवा साथीच्या रोगांसाठी निधी. वा, टॅक्सेसमुळे खूप काय चांगल्या गोष्टी होतात. हो, कर देशाच्या प्रगतीचा कणा आहेत. बरं, कर का महत्त्वाचे आहेत नागरिकांसाठी तर आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतुकींसारख्या उत्तम सेवांमध्ये प्रवेश मिळतो. विकास प्रकल्पांद्वारे जीवनमान सुधारतं. सरकारसाठी विकासासाठी सतत महसूल मिळतो. इतर देशांकडून कर्ज घेण्याची गरज कमी होते. आर्थिक व्यवस्थेसाठी सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करून आर्थिक वाढ होते. शिवाय रोजगार निर्मितीला चालना मिळते. पण जर कोणी कर भरला नाही तर काय होतं? मोठा दंड आणि शिक्षा होऊ शकते. महत्त्वाच्या सेवांसाठी निधी कमी पडतो, ज्याचा परिणाम सगळ्यांवर होतो. कर कसे गोळा केले जातात माहिती आहे का तुला? आयकर स्लॅब, व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार कर भरतात. उदाहरणार्थ जर कोणाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर त्यांना सरकारच्या स्लॅबनुसार ठराविक टक्केवारीत कर भरावा लागतो. आता कर भरायची प्रक्रिया काय असते तर व्यक्ती आणि व्यवसाय वार्षिक कर विवरण भरून त्यांचे उत्पन्न आणि भरलेले कर घोषित करतात. TDS म्हणजे कर कपात. नोकरदार त्यांच्या पगारातून कर कपात करतो आणि सरकारकडे जमा करतो. कर भरणं कठीण आहे का? अजिबात नाही. यासाठी अनेक साधनं आणि तज्ज्ञ मदतीला आहेत. मीरा, आपल्या अलीकडील खरेदीच्या पावत्या आणि आपण GST किती भरलाय ना ते काढूया. हे तर खूप मजेशीर आहे. मी उद्याच करते. आई, मला आता कळलं की कर हे पैसे भरणं नसून समाजाला दिलेला वाटा आहे. अगदी बरोबर. मीरा, कर भरणं ही जबाबदारी आहे जी सर्वांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार. हो, तू मित्रांना सांग. तोपर्यंत मी CA ला बिल्स देऊन येते.